हॅलो फ्रेंड, PLP फिजिक्स बाय गाडेश्वर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू फर्स्ट वन हॉलोस्फिअर और सेल, सेकंड सॉलिड स्फिअर, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू सॉलिड स्फिअर आणि यांचे ग्राफ. ठीक आहे, आणि नंतर त्यावर आपण काही न्यूमेरिकल्स बघूयात. ठीक आहे, तर बघा, फर्स्ट वन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू हॉलोस्फिअर. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू हॉलोस्फिअर बघत असताना सर्वप्रथम आपल्याला याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ची कन्सेप्ट माहिती पाहिजे. ज्याने ग्रॅव्हिटेशनल फील्ड बाय गाडेसर किंवा ज्यांना ग्रॅव्हिटेशनल फील्डचं माहिती नसेल त्यांनी काय करायचं की ग्रॅव्हिटेशनल फील्ड बाय गाडेसर या व्हिडिओमध्ये मी ग्रॅव्हिटेशनल फील्डबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघून घ्या. आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू हॉलोस्फिअर. ठीक आहे, मी शॉर्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्डचं आपल्याला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फील्डचे फॉर्म्युलेज वगैरे वगैरे. ठीक आहे, तर बघा, हा हॉलोस्फिअर आहे. ठीक आहे, हॉलोस्फिअर, सपोज दिस इज सेंटर and radius of this holosphere is capital R. सरफेस असे आपण तीन पॉइंट घेऊया, एक आउटसाइडला, एक इनसाइडला आणि हा इनसाइडला, हा सरफेस वर. ओके, पण ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाबतीमध्ये आपण एक त्या ठिकाणी कॉलम एक चार्ट बनवूया. ठीक आहे, तर बघा, ज्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड ई बघायची आहे. पहिलं तर कुठे घेऊया, आउटसाइड. आउटसाइड आपण केव्हा म्हणतो, जेव्हा स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. म्हणजे या आर पेक्षा हा पॉइंट इथून इथपर्यंत म्हणजे हा स्मॉल आर कसा आहे, लार्ज. ठीक आहे, स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर, आउटसाइड म्हणतो. इन ऑन द सरफेस हे केव्हा म्हणतो, जेव्हा स्मॉल आर बरोबर कॅपिटल आर अँड इनसाइड द सरफेस. जेव्हा स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर, जेव्हा स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर म्हणजे इथं असेल तर हा झाला स्मॉल आर आणि हा झाला कॅपिटल आर. हा स्मॉल आर कॅपिटल आर पेक्षा कसा आहे, लेस आहे. जेव्हा हा स्मॉल आर या कॅपिटल आर पेक्षा लेस असतो तेव्हा आपण म्हणतो की पॉइंट कुठे आहे, इनसाइडला. जेव्हा हा इथं समजा पॉइंट आहे म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर आणि आउटसाइडला असेल तर स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. ठीक, सो व्हॉट वी से, दिस इज आउटसाइड, दिस इज ऑन द सरफेस अँड दिस इज इनसाइड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑन द सरफेस जर तुम्ही बघितलं, सॉरी आउटसाइड द सरफेस जर बघितलं, आउटसाइड म्हणजे या स्फिअरच्या आउटसाइडला, या सेलच्या आउटसाइडला, तर ती येते कॅपिटलची, कॅपिटल एम म्हणजे या सेलचं मास आहे एम डिवाइडेड बाय स्मॉल आरचा स्क्वेअर. इज अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑन द सरफेस, आउटसाइड द सरफेस. ऑन द सरफेस म्हटलं तर स्मॉल आरच्या जागेवर आपण काय पुट करू शकतो, कॅपिटल आर, कॅपिटल जी, कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आरचा स्क्वेअर. आणि इनसाइड द सरफेस जर म्हटलं तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड सेलमध्ये, इनसाइड द सेल ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही काय असते, 0 असते. हे फार महत्त्वाचं आहे, या कन्सेप्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फील्ड या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. ग्राफ पण याचं डिस्कशन आपण केलेलं आहे. ठीक आहे, आता समजा व्ही काढायचा, हा चार्ट आपण आफ्टर कॅल्क्युलेशन्स कम्प्लीट करूया. मी परत एकदा हा चार्ट सांगेन. आपल्याला काढायचं काय, व्ही. मग व्ही आउटसाइड किती आहे, व्ही ऑन द सरफेस किती आहे अँड व्ही इनसाइड द सरफेस और इनसाइड द सेल किती आहे, याबद्दल त्या ठिकाणी आपण डिस्कशन करूया. पोटेन्शियलचं म्हणजे हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण मग हा चार्ट परत एकदा तयार करूया. बस एवढा चार्ट जरी देण्यात ठेवला, याच्यावर न्यूमेरिकल्स किंवा कन्सेप्ट किंवा डायरेक्ट याच्यावर क्वेश्चन जरी आला तरी आपल्याला तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे.
तर एवढं हा चार्ट रफली ड्रॉ करा. नंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यायला आपण व्हॅल्यू पुट करायच्या. सो लेट मी सी द हाऊ वी कॅन फाइंड आउट द पोटेन्शियल. आता पोटेन्शियल काढायचं आहे आउटसाइडला. तर यात बघा आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे बघा, ही रिलेशन बिटवीन व्ही अँड ई म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल यांचं आपल्याला रिलेशन माहिती आहे. आता ई बरोबर काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आहे dv अपॉन dr. काय? dv अपॉन dr मायनस. आपल्याला काढायचंय काय? आपल्याला काढायचंय dv. सो आपण ह्याला रिअरेंज करू शकतो. v आपल्याला काढायचं म्हणजे पोटेन्शियल काढायचंय. v काढायचं आहे म्हणजे पोटेन्शियल काढायचं असेल तर dv बरोबर हा डिवाइडचा dr या e ला काय येऊ शकतो? मायनस मध्ये. आणि हा मायनस वाला इकडे आला तर याला काय करू शकतो? मायनस. किंवा दोन्ही बाजूला जर मायनस न मल्टिप्लाय केलं मायनस मायनस इकडे प्लस होईल पोटेन्शियल साइडनं आणि फील्डच्या साइडनं मायनस या ठिकाणी सिम्बॉल येईल. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, आता बघा जर ई माहिती असेल आणि व्ही काढायचं असेल तर आपण सरळ सरळ काय घेत असतो? इंटिग्रेशन. काय घेतो? इंटिग्रेशन. मग आपल्याला या ठिकाणी दोन्ही साइडचे बी काय घ्यावं लागेल? इंटिग्रेशन. मायनस वाला बाजूला ठेवा. इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डी आर. जर व्ही आउटसाइडला पाहिजे असेल तर ही पण आउटसाइडचा घ्या. व्ही इनसाइड सरफेसवर पाहिजे असेल तर ई पण सरफेसवर घ्या. व्ही इनसाइड पाहिजे असेल तर ई पण इनसाइड घ्या. ठीक आहे, तर हा एक जनरल फॉर्म्युला ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याची आपल्याला आवश्यकता पडते. ठीक आहे, तर चला बघूया आपण वन बाय वन हाऊ वी कॅन फाइंड आउट द व्ही ड्यू टू सेल और हॉलो स्फेअर. ठीक आहे, तर बघा आता लेट्स वी कंटिन्यू दिस फॉर्म्युला. ओके, सी मग आता समजा पॉइंट हा आउटसाइडला आहे. आउटसाइड साठी रेडियस आपण किती मानली? समजा काय स्मॉल आर. ओके, E at the outside is the what? So here E outside the cell किती आहे? ठेवून द्या. So that is become equal to E outside the cell is equal to minus G capital M upon R चा स्क्वेअर. पुट करूया फॉर्म्युला. So therefore dv integration of this is 1. या पॉइंटचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एखादी ओळी आपण ज्यावेळेस पोटेन्शियल एखाद्या पॉइंटचं काढतो त्यावेळेस त्या पॉइंटचं पोटेन्शियल काढत असताना आपण बॉडी त्या पॉइंटवर आणतो. पण बॉडी आणतो कुठून? तर इन्फिनिटीवरून. या पॉइंटचं पोटेन्शियल पाहिजे असेल तर आपण एक बॉडी ब्रिंग करतो. एक स्मॉल मास, एक पॉइंट मास, और वी कॅन से इट इज अ टेस्ट मास. एक टेस्ट मास आपण या ठिकाणी इन्फिनिटीवरून ब्रिंग करतो, इथं आणतो इन्फिनिटीवरून. म्हणजे इन्फिनिटीवरून या पॉइंटवर म्हणजे या पी वरून आपण कुठून आणायची बॉडी? इन्फिनिटी. म्हणजे बॉडी ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. ठीक आहे, ओके. नाव सी हियर. मग जर इन्फिनिटी वरून पॉइंट पी वर तर फील्ड पण कुठून कुठे घ्यावं लागेल? इन्फिनिटी टू पी. सो या ठिकाणी पण लिमिट आपण घेऊ इन्फिनिटी टू पी आणि ई ची किंमत ठेवा मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू डी आर. ओके, पण पी हा पॉइंट या सेंटर पासून किती अंतरावर आहे? स्मॉल आर. लेट्स से पुट ह्या डीव्ही ची किंमत किती येणार? व्ही. डीव्ही इंटिग्रेशन किती येणार त्याचं? व्ही. लिमिट कुठून? इन्फिनिटी टू पी. ओके, मायनस जास्त सर. हे मायनस जर समजा त्या ठिकाणी समोर आणलं तर मायनसची जर किंमत तर मायनस मायनस काय होईल? मग हे प्लस. ओके, जी कॅपिटल एम इन्फिनिटी. आता पी हा इथून किती अंतरावर आहे? आर आहे. हा जो आपण पी म्हणतो हा पॉइंट पी आहे. हा सेंटर पासून किती अंतरावर आहे? आर. ओके, सो हियर आर आपण लिहू शकतो आणि इंटिग्रेशन आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी आर. 1 अपॉन आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन जर आपण पाहिलं हा आर स्क्वेअर वर गेला काय होतो? मायनस. मग याच्यामध्ये प्लस इंटिग्रेशन करणं म्हणजे यामध्ये किती ऍड करतो आपण? +1. जी टर्म पॉवर लागली तीच पुढे येतो. डिवाइड आहे छेदस्थानी येतो इंटिग्रेशन मध्ये. लक्षात घ्या. लिहिली.
मग येणार काय -2 मधून +1 म्हणजे किती उरला -1 सो r रेस्ट -1 म्हणजे किती उरला -1 ठीक आहे याला आपण असे लिहू शकतो -r रेस्ट -1 हा रेस्ट -1 ह्या चलस्थानी आणला तर किती येणार -1 अपॉन r म्हणजे सरळ सरळ जर याचे इंटिग्रेशन विचारात घेतलं तर ते येतं -1 अपॉन r ठीक आहे बस याच्या इंटिग्रेशनची जागा ही किंमत आपण पुट करू शकतो ठीक आहे तर मग बघा काय मी हे पुसतो ठीक आहे पॉज करून लिहू शकतो तुम्ही तर पहा आता मग काय येईल बरं तर कॅपिटल जी जशास तसं कॅपिटल जी इंटू एन जशास तसं ह्याचं इंटिग्रेशन किती आलं त्याचं इंटिग्रेशन येतं -1 अपॉन r लिमिट कुठून कुठून आहे इन्फिनिटी टू r ओके फर्स्ट पुट द हायर लिमिट अँड देन लोअर लिमिट ओके बाय पुटिंग द हायर लिमिट -1 हायर लिमिट मध्ये ठीक r च्या जागेवर काय लिहायचं r च मायनस आता r जागेवर काय लिहायचं इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटीची किंमत किती असते तर ती असते 0 पुट करा किती येणार कॅपिटल जी कॅपिटल M -1 अपॉन r -0 म्हणजे शेवटी उरलं किती हे मायनस वाले समोर आणा डिवाइड ना r सो व्हॉट इज दिस इज p आता याच्यामध्ये अपर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट p मायनस पोटेन्शियल ॲट पॉइंट इन्फिनिटी सो पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी किती असतो 0 जे आपण पोटेन्शियल या कन्सेप्ट मध्ये शिकलो बघा इथे जर 0 ठेवलं तर मग आपल्याला मिळेल काय तर आपल्याला मिळेल देअरफॉर v at p -g कॅपिटल M अपॉन r हा p पॉइंट आपण कुठे घेतलेला आहे सो इट इज आउटसाइड द सेलच्या कुठं आउटसाइडला मीन्स दिस पोटेन्शियल इज वेअर ॲट द आउटसाइड द सेल ठीक आहे हे पोटेन्शियल आपल्याला जे मिळालेलं आहे हे कुठे आहे तर सेलच्या आउटसाइडला आहे ठीक आहे तर एवढं पॉज करून तुम्ही लिहू शकता ठीक आहे ध्यानात ठेवा पोटेन्शियल ॲट आउटसाइड द सरफेस किती येतो so potential at the outside the surface is so potential at the outside the surface is -g capital M upon r okay हे झालं त्या ठिकाणी फर्स्ट वन पोटेन्शियल आउटसाइड द सरफेस आता बघूया पोटेन्शियल on the surface this is outside the surface on the surface means small r become equal to ज्यावेळेस आपण on the surface म्हणतो त्यावेळेस हा पॉइंट आपण कुठे घेतो या ठिकाणी that is on the surface yes वर मग yes वर ह्या स्मॉल r ची किंमत कोणाच्या बरोबरीने असते so on the surface r is equal to capital R so therefore v on the surface is equal to -g कॅपिटल M स्मॉल r च्या जागेवर कॅपिटल R दॅट्स इट ठीक आहे आता ही g कॉन्स्टंट M कॉन्स्टंट आणि r पण कॉन्स्टंट ठीक आहे मग या टर्ममध्ये ही किंमत कशी आली कॉन्स्टंट दिस पोटेन्शियल ऑन द सरफेस बिकम कॉन्स्टंट ठीक आहे हां पण सरफेसच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो आउटसाइडच्या बाबतीमध्ये काय सांगू सरफेसला मात्र vs कॉन्स्टंट आहे पण आउटसाइडच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की VO इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R म्हणजे जसं जसं त्या ठिकाणी सरफेसच्या आपण आउटसाइडला जाऊ जसं जसं दूर दूर जाऊ तसं तसं पोटेन्शियल त्या ठिकाणी कमी कमी होतं ठीक आहे बस हेच ग्राफमध्ये आपल्याला सांगायचं आहे ठीक त्यानंतर तिसरी टर्म थर्ड टर्म V इनसाइड दी सेल V इनसाइड दी सेल बघा P इनसाइड दी सेल सेलच्या आतमध्ये हा सरफेस आहे याच्या आतमध्ये बघायचं इथे कुठेतरी V इनसाइड द सेल आता V इनसाइड द सेल जर आपल्याला पाहायचं असेल ठीक इथं इनसाइडला घेऊ आपण P हा सरफेस समजा आता आपण बॉडीला कुठून कुठं मुख केलं किंवा पॉईंट कुठून कुठं बॉडीला मुख करून कोणत्या पॉईंटवरून कोणत्या पॉईंटला आणलं सरफेसवरून कुठं आणलं P वर आपल्याला माहिती आहे dv बरोबर फॉर्म्युला आहे -e × dr इंटिग्रेशन जर का घेतलं
बॉडीला आणलं कुठून एस टू पी. ओके, कुठून एस टू पी एवढं तर सांगावं लागेल ना. ठीक आहे, हे लिमिट फार महत्वाचं आहे. आणलं कुठून समजा सरफेस आपण हे बघा आपण आउटसाईड इन्फिनिटीवरून आउटसाईडवरून सरफेसवरून इनसाईडला म्हणजे बॉडीला तर कुठून ब्रिंग केलं आपण तर ब्रिंग केलं सरफेसवरून इनसाईड मध्ये पॉईंट पी. ठीक आहे, किती अंतरावर सेंटर पासून स्मॉल आर अंतरावर. ठीक आहे, चला मग आता किती ठेवा यांचं इंटिग्रेशन बघा. व्ही लिमिट फ्रॉम एस टू पी डीव्हीचं इंटिग्रेशन व्ही लिमिट एस टू पी. ओके, ह्याचं पुट द व्हॅल्यू ऑफ ई अँड ई ॲट द इनसाइड किती माहिती आहे. ई ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट द इनसाइड द सेलच्या किंवा हॉलो स्फिअरच्या आतमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही असते 0. ठीक आहे, आणि मग हे 0 या ठिकाणी आपण त्यामुळे सुरुवातीला विचार तुम्हाला सांगितलं होता ज्यामध्ये ई ची किंमत किती होती 0 जर या ठिकाणी ठेवलं तर हे सर्व टर्म किती होणार. ठीक आहे, 0 होईल. हे झाले 0. अपर लिमिट व्हीपी मायनस लोअर लिमिट व्हीएस मायनस वाली जर समजा इक्वलच्या पलीकडे केली तर काय होणार. It becomes at this side become positive. So Vp is equal to Vs. Okay. But what is the value of potential on the surface? Vs means what? Potential on the surface. Vs means what? Potential on the surface. And potential on the surface किती आहे तर minus G capital M upon R. That is potential on the surface. Potential on the surface किती एवढी किंमत ठेवून द्या या ठिकाणी. So Vp is equal to minus G capital M upon R. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की जे पोटेन्शियल सरफेसवर आहे तेच पोटेन्शियल इनसाइडला येतं. म्हणजे जे इथं आहे ते तिथं असणार, ते तिथे असणार, ते तिथे असणार, ते तिथे असणार, ते तिथे असणार. जे हॉलो स्फिअरच्या बाबतीमध्ये जे पोटेन्शियल सरफेसवर आहे तेच इनसाइडला सर्वत्र असतं. कुठेही तुम्ही घ्या इथे किती असणार जे सरफेसवर आहे तिथे जे सरफेसवर आहे म्हणजे किती तर मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. आणि फार महत्वाची कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, सो पॉज करून एवढी तुम्ही इन्फॉर्मेशन लिहून घेऊ शकता. आता आपण चार्ट कंप्लीट करूया जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता. ठीक आहे, आणि मग ग्राफ बघूया. hollow sphere. Here is outside on the surface inside. ठीक है, inside surface and outside. ठीक, E कुठं सुरुवातीला आउटसाइडला घेऊन जेव्हा स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर असतो सरफेसवर घेऊन स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर and inside small r is less than capital R. सर्वप्रथम E gravitational field outside ला minus G capital M upon small r चा स्क्वेअर सरफेस वर इनसाइड ला 0 V च्या बाबतीमध्ये बघा आता. ठीक आहे, हाच ग्राफ आपण हाच टेबल पूर्ण करणार होतो. त्याच्यामध्ये मला सुरुवातीला क्वेश्चन मार्क दिले होते. आता मात्र इथे मला सांगा सरफेसवर किती येणार आउटसाइडला किती येणार मायनस जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर. ओके, सरफेसवर मायनस जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर. इनसाइडला किती येणार जो सरफेसवर आहे तोच. ठीक आहे, आता याच्यावर आपल्याला काढायचा आहे ग्राफ. काय काढायचा आहे ग्राफ बिटवीन आर अँड व्ही. आर अँड व्ही. सो तो बघा कसा येईल. मग एक्झाम मध्ये ग्राफ बऱ्याचदा एक तरी ग्राफवर प्रश्न असतो आणि याच्यावर या ग्रॅव्हिटेशनल फील्डवर किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलवर जसे ग्राफ आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचे काढतो तसेच आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचे पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल चे ग्राफ जर आपल्याला माहित झाले त्याच्यावरून आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल पण शिकत असताना याचा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ठीक आहे,
तर बघा आता 90% जवळपास सिमिलरिटी आहेत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मध्ये आणि ग्रॅव्हिटेशनल इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल मध्ये. ठीक आहे. तर बघा आता ग्राफ बिटवीन P and स्मॉलर म्हणजे डिस्टन्स. ओके. आता ही मायनस मध्ये आहे म्हणून ग्राफ आपण मायनसच्या साईडनं समजा इकडे मॅक्झिमम की मध्ये प्लस मध्ये कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर आणि इकडे निगेटिव्ह मध्ये घेऊ आपण मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. मग आपली इथे पोटेन्शियल कशामध्ये येऊ मायनस मध्ये. जेव्हा ग्राफ मायनस मध्ये दिलेला असेल तो मायनस वाला करेक्ट असेल मोस्ट करेक्ट मायनस वाला. नाही तर पॉझिटिव्ह दिला असेल तर मग पॉझिटिव्ह वाला पण मायनस मध्ये मोस्ट करेक्ट. ओके. जेव्हा सेंटरला आपण असूया डिस्टन्स यावर काय घ्यायचं डिस्टन्स यावर काय घ्यायचं पोटेन्शियल. आता समजा या ठिकाणी आपण वाटलं हॉलो स्फिअर पण ड्रॉ करू शकतो. असं जर स्फिअर ड्रॉ केला आपण ठीक आहे. असं जर स्फिअर आपण ड्रॉ केला असं आपण स्फिअर ड्रॉ करूया. या ठिकाणी जर विचार केला की सेंटर जसं जसं पुढे जातो तसं इनसाइडला असेल आणि इथं काय असेल सरफेसवर म्हणजे इथं सरफेसवर. कारण या ठिकाणी जर सरफेसवर विचार केला तर स्मॉल आर बरोबर काय कॅपिटल आर. याच्या आतमध्ये म्हणलं काय स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर आणि इकडे काय स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. ओके. म्हणजे इकडे आउटसाइडला सरफेसवर इनसाइडला. ओके. आता मला सांगा सेंटरला असताना फील्ड किती आहे मायनस जीएम अपॉन आर म्हणजे एवढी ही एवढी. ओके. त्यानंतर सरफेसवर पण किती आहे सरफेसवर सेम आहे म्हणजे जी इथं ती जिथं आणि मध्ये बी सर्वत्र कशी आहे सेम सेम. म्हणजे इनसाइड द सरफेस पर्यंत फील्ड कशी असते कॉन्स्टंट. ओके. त्यानंतर मग मात्र काय येणार इनव्हर्स प्रोपोर्शनल म्हणजे हा ग्राफ काय होऊ शकतो. सो इट लाईक दिस आणि इट बिकम्स इन्फिनिटी इट बिकम्स झिरो अँड इन्फिनिटी. इन्फिनिटीला जाऊन तो काय होणार आहे झिरो होणार आहे. इन्फिनिटीला जाऊन तो काय होईल झिरो होईल. ॲट इन्फिनिटी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल बिकम इक्वल टू झिरो. ठीक आहे. सो हा ग्राफ येईल कशामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि डिस्टन्स. दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू हॉलो स्फिअर. ठीक आहे. तर एवढं तुम्ही पॉज करून त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता. आता आपण बघूया ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू सॉलिड स्फिअर. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू सॉलिड स्फिअर. आता मी फक्त यामध्ये हा चार्ट परत असा ठेवतो आणि सॉलिड स्फिअर बद्दल आपण डिस्कशन करूया. सॉलिड स्फिअर बद्दल आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. ड्यू टू सॉलिड स्फिअर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू सॉलिड स्फिअर. ओके. सॉलिड स्फिअर म्हटलं तर सॉलिड स्फिअरच्या आउटसाइडला पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड आधी स्पीड बद्दल माहिती करून घेऊ आणि देन पोटेन्शियल. ठीक आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू सॉलिड स्फिअर आउटसाइडला एवढीच आहे मायनस जीएम अपॉन आर स्क्वेअर. ऑन द सरफेसवर सेम पण इनसाइडला किती आहे. सो इनसाइडला ही जी फील्ड आहे इथं 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 काय राहिलं स्क्वेअर राहिले बरं का. ठीक आहे. लक्षात. पण इनसाइडला ह्याची किंमत किती आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर क्यूब इनटू स्मॉल आर. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनसाइड द सॉलिड स्फिअर. जर का हा स्फिअर जर घेतलेला स्फिअर जर सॉलिड असेल म्हणजे अर्थ असेल सो इट बिकम सॉलिड. अर्थ कशी सॉलिड. ठीक आहे. अर्थ कशी सॉलिड. सरफेसवर फील्ड किती येते एवढी आउटसाइडला एवढी इनसाइडला. पण आपल्याला काढायचं काय पोटेन्शियल आउटसाइड पोटेन्शियल ऑन द सरफेस अँड पोटेन्शियल इनसाइड. ठीक आहे. पोटेन्शियल आउटसाइडला काढायचं आहे ऑन द सरफेस काढायचं आहे आणि इनसाइड आपल्याला काढायचं आहे. फील्ड माहित झाली यूज करूया फॉर्म्युला. काय फॉर्म्युला यूज करणार ई माहिती आहे व्ही काढायचं मग व्ही
dv इज इक्वल टू e इंटू dr मायनस e साइन v काढायचं आहे म्हणून इंटिग्रेशन आपण घेऊया. ठीक आहे या प्रकारे. So let's see how we can find out the one by one. First one, we'll see the gravitational field, gravitational potential outside the solid sphere. ठीक आहे. सॉलिड स्फिअरच्या आउटसाइडला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. एवढं लिहून घ्या. बघूया आपण आणि हा ही चार्ट आपण शेवटी कंप्लीट करूया आणि नंतर ग्राफ आपण ड्रॉ करूया. ओके. हा सॉलिड स्फिअर आहे. पहिलं तर कुठं पाहायचं आपल्याला. सो व्ही ॲट आउटसाइड. ठीक आहे. जिथं स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. सो त्यासाठी फॉर्म्युला डीव्ही बरोबर काय आहे इंटिग्रेशन म्हणजे मायनस ई इंटू डी आर. मायनस टर्म बाजूला घेऊ. कुठं काढायचं आहे आउटसाइडला. आउटसाइडला म्हणजे बॉडीला इन्फिनिटीवरून कुठं आणायचं या आउटसाइड या पॉईंटवर आणायचं आहे. ओ पॉईंटवर आउटसाइड पॉईंट म्हणून सरफेस पॉईंट अँड दिस इज द इनसाइड पॉईंट. सो बॉडीला कुठून आणायचं आहे तुम्हाला इन्फिनिटीवरून ओ पॉईंट. इन्फिनिटी टू पॉईंट ओ. ओके. इन्फिनिटी टू पॉईंट ओ. ठीक आहे. ह्याचं इंटिग्रेशन आहे डीव्हीचं व्ही कुठून कुठं ब्रिंग करायचं आहे इन्फिनिटी टू ओ. ओके. इन्फिनिटी टू ओ. आता ओ हा पॉईंट सेंटर पासून किती अंतरावर आहे. सेंटर पासून आहे तो किती अंतरावर आहे तर तो आहे समजा स्मॉल आर अंतरावर. म्हणून इन्फिनिटी टू स्मॉल आर लागायचं. सो ए इंटू डी आर. बट ई आउटसाइडला किती असते. सो ई ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट द आउटसाइड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट द आउटसाइडची जी किंमत आहे ती आहे बघा जी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितली मायनस जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी आर. मायनस मायनस बाजूला घेतले काय होईल प्लस जी एम बाजूला घेतला कॅपिटल जी एम. इंटिग्रेशन येईल 1 अपॉन आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी आर. 1 अपॉन आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं मायनस 1 अपॉन आर स्क्वेअर. मायनस 1 अपॉन आर. ठीक आहे. मायनस 1 अपॉन आर. इन्फिनिटी टू लिमिट कुठून आहे इन्फिनिटी टू आर. ठीक आहे. हे मायनस टर्म बाजूला घ्या. ठीक आहे. लिमिट पुट करा. अपर लिमिट 1 अपॉन आर मायनस लोअर लिमिट 1 अपॉन इन्फिनिटी. 1 अपॉन इन्फिनिटीची जी किंमत येते 1 अपॉन इन्फिनिटीची जी किंमत येते ती येते 0. ठीक आहे. किती येते 1 अपॉन इन्फिनिटीची किंमत येते 0. जे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग किती येईल बघा आता. सो 1 अपॉन इन्फिनिटीची किंमत येते 0. 1 अपॉन इन्फिनिटी बिकम इक्वल टू 0. पुट करा 0 म्हणजे काय येणार मग. सो अपर लिमिट या ठिकाणी बघा इथे जर आपण बघितलं इथे लिहा 0. सो मायनस जी एम 1 अपॉन आर मायनस 0 म्हणजे शेवटी काय आलं मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. ओके. इथे पण पुट करू शकतो आपण त्या ठिकाणी अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. ओ पॉईंट म्हणजे व्ही ओ मायनस व्ही इन्फिनिटी. पण व्ही इन्फिनिटीला किती असते 0. पोटेन्शियल इन्फिनिटीला किती मानतो आपण 0 मानतो. सो 0 पुट करा. मग व्ही आउटसाइड इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. हे काय आलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू सॉलिड स्फिअर आउटसाइड द सॉलिड. ठीक आहे. आउटसाइड द सॉलिड स्फिअर इथं. ठीक आहे. ऑन द सरफेसवर जर पाहायचं म्हणलं तर ऑन द सरफेस जर पाहायचं म्हटलं तर स्मॉल आर बरोबर कोणा एवढा असतो कॅपिटल आर. म्हणजे स्मॉल आर जागा कॅपिटल आर ठेवा. सो व्ही ऑन द सरफेस इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. ठीक आहे. मेन टास्क जे आहे ती आहे की ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनसाइड द सॉलिड स्फिअर आपल्याला काढायची आहे. ते कसं करूया तर बघा आता. ठीक आहे. पॉज करून लिहून घ्या. सो व्ही इनसाइड द सॉलिड स्फिअर. व्ही इनसाइड द सॉलिड स्फिअर ते कसं येईल ही टर्म फार महत्वाची आहे. तर बघा आता परत एकदा कन्सेप्ट तीच आहे. dv बरोबर मायनस ई इंटू डी आर. इंटिग्रेशन घ्यायचंय
तर ही आपल्याला कुठं पाहिजे, इनसाइडला. तर हे पण कुठे घ्यावं लागेल, इनसाइडला. आता इनसाइड म्हणजे कुठं, इनसाइड नेट पॉइंट पी ला. सो ठीक आहे. मग आता इथं जर बॉडी आणायची आहे कुठून, सरफेस पासून इथपर्यंत, म्हणजे बॉडी मूव फ्रॉम सरफेस टू पॉइंट पी, सरफेस टू पॉइंट पी. पी इज देअर ॲट द इनसाइड. ओके. मग याचं इंटिग्रेशन जर काढलं आपण तर ते येतं व्ही फ्रॉम सरफेस टू पी. ओके. ई इनसाइडची जर किंमत आपण बघितली, ई इनसाइड म्हणजे पी ला किती येते, मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर क्यूब इंटू स्मॉल आर. पुट कर, इथं पुट कर मायनस जी. यस. पी सेंटर पासून किती लांब आहे, ठीक. पी सेंटर पासून जर बघितलं तर किती लांब आहे, स्मॉल आर. यस सेंटर, यस हा जर सेंटर पासून किती बघितला तर किती लांब आहे, कॅपिटल आर. ठीक आहे. कारण तुम्ही बॉडी मूव करून कुठे केली आपण, यस पासून पी पर्यंत. ठीक आहे. ई इंटू डी आर. ई इनसाइडला किती आहे, मायनस जी कॅपिटल एम आर क्यूब इंटू डी आर. सॉरी, दिस स्मॉल आर बिकम ॲज इट इज. ओके, लक्षात घ्या. ई इनसाइडची किंमत एवढी आहे, ही किंमत या ठिकाणी पुट करा. ठीक आहे. मग काय, व्ही at point upper limit minus lower limit म्हणजे at point S, potential at point P minus potential at point S is equal to मायनस मायनस प्लस. ही टर्म कॉन्स्टंट आहे, ही बाहेर घेतली तर मायनस मायनस प्लस होईल, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा क्यू, आर इंटू डी आर. इंटिग्रेशन कॅपिटल आर टू स्मॉल आर. ओके. आर चे इंटिग्रेशन किती आहे ना, आर या ठिकाणी पॉवरला काही नाही म्हणजे किती आहे, 1. अंशस्थानी काही नाही म्हणजे किती आहे, त्याच्या घातांकामध्ये किती आहे, 1. 1 मध्ये त्या ठिकाणी काय इंटिग्रेशन करताना काय येतं हे पहा, कॅपिटल जी कॅपिटल एम आर क्यूब जशास तसे. आर इज टू 1 याच्यामध्ये आपण प्लस 1 ऍड करत असतो बघा इंटिग्रेशन. 1 प्लस 1 2, जे पॉवरला आहे तेच न्यूमरेटरला, सॉरी डिनॉमिनेटरला लिहावं लागतं, छेदस्थानी लिहावं लागतं. ओके. लिमिट आर टू स्मॉल आर. ओके. आता कॅल्क्युलेशन बघा, व्हीपी मायनस व्हीएस इथपर्यंत आलं. आता काय करू शकतो, अप्पर लिमिट ठेवायचा, नंतर मायनस करून लोअर लिमिट. बघा, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर क्यूब. ओके, ठेवा किमती जर आपण ठेवल्या तर काय झालं बघा, आर चा स्क्वेअर, आर चा आर जशाच तसं डिवाइडला 2 जशाच तसं, मायनस स्मॉल आर चा काय लिहावं लागेल, कॅपिटल आर चा स्क्वेअर. ठीक आहे. डिवाइडला 2 जशाच तसं. ठीक आहे. ओके. हा व्हीएस म्हणजे पोटेन्शियल ॲट द सरफेस, हिअर निगेटिव्ह, तिकडे गेला काय मग पॉझिटिव्ह. ठेव कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा क्यूब. ठीक आहे. आता काय करू शकतो आपण, ही टर्म जशाच तशी आर स्क्वेअर बाय 2 मायनस आर स्क्वेअर बाय 2. ओके. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट थोडे इथं झालं. हा मायनस व्हीएस इकडे गेल्यावर काय होईल मग, प्लस व्हीएस. पण पोटेन्शियल ऑन द सरफेस किती आहे, ऑन द सरफेस, पोटेन्शियल ऑन द सरफेस potential on the surface, that is gravitational potential on the surface. ही जी टर्म ही किती आहे या ठिकाणी बघू शकतो. तर मग ती किती आहे, ती किंमत त्या ठिकाणी बघा. सो हे काय आलं मग, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट पॉइंट पी बिकम इक्वल टू माइनस कैपिटल जी कैपिटल एम अपॉन आर. आता याला जर आर स्क्वेअर न गुणलं आणि आर स्क्वेअर ला भाग दिला तर ठीक, व्हीएस वगैरे किंमत ठेवली सरफेसवरची.
याला रिअरेंज करून आपण याचा एक फॉर्म्युला डिफाईन करू शकतो, डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे. पॉज करून एवढं आपण लिहून घेऊ शकता. ठीक आहे. याचा ग्रुप आपण बघूया. याला आर स्क्वेअरने गुणायचं आणि आर स्क्वेअरने भागायचं म्हणजे काय आहे बघा. आर स्क्वेअर बाय 2 मायनस आर स्क्वेअर बाय 2 जसं असतं तसं. आणि ही जी टर्म आहे ही मायनस जी कॅपिटल एम अपॉन याला जर आर स्क्वेअरने गुणलं तर याला पण कशाने भागावं लागेल आर स्क्वेअर. आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय ना आर क्यूब. ही जशी असतं तशी टर्म मायनस जी एम आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब. हे आर स्क्वेअर जशी असतं सर. ठीक आहे. आता यामध्ये बघा एवढी टर्म काय झाली कॉमन. ओके. इथं काय उरलं आर स्क्वेअर बाय 2 मायनस कॅपिटल आर स्क्वेअर बाय 2. इथं काय उरलं मायनस आर स्क्वेअर. आता काय करू शकतो बघा हा अर्धा आर स्क्वेअर आहे हा एक आर स्क्वेअर आहे म्हणजे हे किती झालं 3 वेळा आर स्क्वेअर बाय 2 म्हणजे असं आहे की नाही. सर या ठिकाणी क्यूब आहे म्हणजे ते काय झालं 3 वेळा आर स्क्वेअर बाय 2 मायनस वाली टर्म आपण आधी लिहू शकतो. ठीक आहे. तर मग हे बघा मायनस वाली टर्म आधी लिहिली तर 3 वेळा आर स्क्वेअर बाय सॉरी दीड वेळा दीड म्हणजे किती 3 बाय 2 आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर बाय 2 असंही येऊ शकतं. याला आपण काय करूया मायनसने मल्टिप्लाय केलं. जर याला मायनसने मल्टिप्लाय केलं ठीक आहे याला मायनसने मल्टिप्लाय म्हणजे मायनस जर कॉमन काढले तर इथे काय येणार मायनस कॉमन काढल्यावर इथं प्लस येईल आणि इथं काय येईल मग मायनस येईल. ठीक आहे. म्हणजे असं येईल मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर क्यूब. ठीक आहे. 3r स्क्वेअर बाय 2 मायनस आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे ह्या मायनसला जर परत ह्याला गुणलं तर मायनस प्लस मायनस 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 प्लस असं होऊ शकतं. सो दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनसाइड द सॉलिड स्फिअर. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनसाइड द सॉलिड स्फिअर. ठीक आहे. फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. याचा उपयोग बऱ्याचदा आपल्याला होतो. 1/2 समटाइम्स राईट इन फ्रंट ऑफ दिस 1/2 याच्या पुढे आपण लिहू शकतो 1/2 असं लिहू शकतो. हा फॉर्म्युला बऱ्याचदा आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. लक्षात असू नये महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. याच्यावर आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इनसाइड द सॉलिड स्फिअर. ठीक आहे. पॉज करून एवढं लिहून घ्या. यानंतर आपण पाहूया याचा जो इनकम्प्लीट चार्ट आहे तो आधी पूर्ण करूया आणि मग आपण पाहूया ग्राफ. ठीक आहे. लिहून घ्या फास्ट. बघा आता आपण चार्ट पूर्ण करूया. चार्ट मध्ये पहा हियर पहिलं आउटसाइड सरफेस and then inside. That is R is greater than capital R is equal to capital R less than capital R. Okay. E inside minus G capital M upon small r square on the surface capital R square. Inside the capital G capital M capital R the cube into small r. Okay. Potential. आउटसाइड ला मायनस जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर. सरफेस वर कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर. आउटसाइड ला मायनस जी कॅपिटल एम आर चा क्यूब 3r स्क्वेअर बाय 2 मायनस r स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. याच्यावर आपण ग्राफ बघूया.
स्मॉल आर. हिअर व्ही एक स्पेअर आपण जर ड्रॉ केला, कदाचित इथे काढू शकतो आपण असा मोमेंट. ठीक आहे, हा स्पेअर आपण जर काढला, हे सेंटर झालं, हे सरफेस झाला, हा आउटसाइड झाला, म्हणजे ग्रेटर दॅन आर. इथं लेस दॅन आर, म्हणजे इनसाइड सरफेस आउटसाइड. ठीक आहे. आता जर पाहिलं तुम्ही की सेंटरला किती असेल, हे झालं इनसाइडला. जर हीच ग्रॅव्हिटेशनल फील्ड मी सेंटरला विचारली असती तर व्ही ॲट सेंटर, तर सेंटरला या स्मॉल आरची किंमत किती असते हो? सेंटरला या स्मॉल आरची किंमत किती असते? कॅपिटल आर. सेंटर स्मॉल आर बरोबर कॅपिटल, सॉरी मिस्टेक झाली. सेंटरला या स्मॉल आरची किंमत किती असते? 0. किती असते? 0. सेंटरला या स्मॉल आर, बघा हा इथून स्मॉल आर कमी 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 झाला, इथे गेला किती झाला? 0. सो सेंटरला स्मॉल आर बरोबर इज इक्वल टू किती असतो? स्मॉल आर इज इक्वल टू 0. 0 म्हणजे उरलं काय? एवढंच. म्हणजे किती किंमत असते? कॅपिटल जी कॅपिटल एम आर क्यूब मायनस 3r² 2. यातले दोन कॅन्सल, इथे एक उरला. ते शेवटी किती येणार? मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर आणि हे 3/2 म्हणजे -3/2. म्हणजे सेंटरला ही टर्म जी आहे सर्वात जास्त आहे, दॅट इज -3/2 कॅपिटल जी एम अपॉन आर. जसं जसं आपण सेंटर पासून सरफेस कडे जाऊया, सेंटर पासून सरफेस, स्मॉल आरची किंमत काय होत चालली? वाढत चालली. ही किंमत वाढत चालली म्हणजे या किमतीतून ही किंमत वजा होऊ लागली, म्हणजे ही किंमत कमी होऊ लागली, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन कमी. म्हणजे जर का समजा सेंटर पासून आपण सरफेस कडे जाऊ, तसं ही फील्ड काय होईल? तर ही फील्ड त्या ठिकाणी कमी कमी होईल आणि सरफेसवर किती असेल? आणि मग ही फील्ड जी आहे ही सरफेसवर किती असेल? ऑन द सरफेस. सो दिस फील्ड ऑन द सरफेस कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर कदाचित एवढी असेल. निगेटिव्हला काय घेतो? सर्व व्हॅल्यू मायनस मध्ये, म्हणून निगेटिव्ह साईडला ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे. सर इन साईडला सेंटरला किती आहे? 3/2 जी एम अपॉन आर मायनस मध्ये सगळ्यात जास्त. ही टर्म अशा प्रकारे त्या ठिकाणी इथं सरफेस वर येते. आउटसाइड द सरफेस, जसं सरफेसच्या बाहेर आपण निघालो म्हणजे आउटसाइडला गेलो, तसं ही किंमत काय होऊ लागली? सेंटर टू सरफेस पर्यंत ही किंमत कमी कमी होत गेली. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार. आउटसाइडला या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे असे. ठीक आहे, तर हा महत्वपूर्ण ग्राफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू सॉलिड स्फिअर हा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, एवढा ग्राफ त्या ठिकाणी ड्रॉ करा, एवढा पॉज करू. ठीक आहे, हा व्हिडिओ जरा थोडासा बराच लंबा झालेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर ठीक आहे, तर जिथं कुठं समजलं नसेल तिथे तुम्ही परत एकदा बघा, किंवा मला काही डाऊट्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट पण करून सांगू शकता. ठीक आहे, थँक्यू. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फार महत्त्वाचा पॉईंट आहे. नीटमध्ये गेल्या वेळेस 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता, कदाचित यावेळेसही विचारू शकतील. ठीक आहे, त्यामुळं हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. थँक्यू. थांबूया.